हॅलो फ्रेंड्स, इंग्लिश ग्रामरमधला सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आपण आज घेणार आहोत. येस, व्हॉइस. याचा स्वैर अनुवाद जर करायचा म्हटलं मराठीत, प्रयोग. मराठीत आपण वेगवेगळे प्रयोग वापरतो. इंग्लिशमध्ये दोनच वापरले जातात, ॲक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस. एक्झाममध्ये चेंज व्हॉइस या प्रकाराने येतो. आपल्याला व्हॉइस चेंज करायला लावतात, ॲक्टिव्हचा पॅसिव्ह, अदरवाईज पॅसिव्हचा ॲक्टिव्ह. आता ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह या दोन कॉन्सेप्ट्स आधी आपण समजून घेऊया. ॲक्टिव्ह व्हॉइस म्हणजे काय? व्हेन वर्ब फॉर्म शोज दॅट सब्जेक्ट हॅज डन समथिंग, कर्त्याने काहीतरी कृती केलेली आहे, हे ज्या वाक्यात दाखवलं जातं त्याला ॲक्टिव्ह व्हॉइस म्हणतात. कर्त्याने काहीतरी कृती केलेली आहे हे ज्या वाक्यात दाखवतात त्याला ॲक्टिव्ह व्हॉइस म्हणतात. आणि पॅसिव्ह व्हॉइस, वर्ब फॉर्म शोज दॅट समथिंग हॅज बीन डन टू द सब्जेक्ट, कर्त्यासोबत काहीतरी कृती घडलेली आहे याला पॅसिव्ह व्हॉइस म्हणतात. कर्त्याने काहीतरी कृती केलेली आहे सब्जेक्ट आणि कर्त्यासोबत काहीतरी कृती झालेली आहे याला म्हणतात पॅसिव्ह. साधं आणि सोपं लक्षात घ्या. जिथे कर्त्याला महत्त्व दिलं जातं आणि वाक्याची सुरुवात कर्त्याने होते त्याला ॲक्टिव्ह व्हॉइस म्हणतात. म्हणजे सब्जेक्ट इज इम्पॉर्टंट अँड सेंटेन्स जनरली बिगिन्स विथ सब्जेक्ट. सब्जेक्ट इज इम्पॉर्टंट अँड सेंटेन्स जनरली बिगिन्स विथ सब्जेक्ट याला ॲक्टिव्ह व्हॉइस म्हणतात. पॅसिव्ह व्हॉइस, ऑब्जेक्ट इज इम्पॉर्टंट अँड सेंटेन्स बिगिन्स विथ ऑब्जेक्ट. म्हणजे ऑब्जेक्टने सुरू होणारं वाक्य हे पॅसिव्ह व्हॉइस असतं आणि सब्जेक्टने सुरू होणारं वाक्य हे ॲक्टिव्ह व्हॉइस असतं. काही वाक्य याला अपवाद येतील ते मी सांगणारच आहे, पण जनरली लक्षात घ्या. सब्जेक्टने सुरुवात होते ती ॲक्टिव्ह व्हॉइस, ऑब्जेक्टने सुरुवात होते ती पॅसिव्ह व्हॉइस. सब्जेक्ट महत्त्वाचा असं दाखवायचं असेल लिहिताना बोलताना तर ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये वाक्य लिहितात आणि लिहिताना बोलताना ऑब्जेक्टला महत्त्व द्यायचं असेल तर पॅसिव्ह व्हॉइसमध्ये वाक्य लिहिलं जातं. आता मुळात ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह याचा स्वैर अनुवाद जर करायचा म्हटला, कर्तरी प्रयोग आणि कर्मणी प्रयोग. मराठीतले जे कर्तरी आणि कर्मणी आहेत, इंग्लिशमध्ये आपण ते ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह या पद्धतीने वापरतो. यातल्या काही महत्त्वाचे नोट लक्षात घ्या. पहिली नोट सांगतो तुम्हाला, मुळात व्हॉइस हा टेन्सपासून वेगळा नाही आहे. हा टेन्सचाच एक्सटेंडेड फॉर्म आहे असं म्हटलं तरी चालेल. याचा अर्थ ॲक्टिव्हमधून पॅसिव्ह करताना टेन्स बदलत नाही. प्रेझेंटचा प्रेझेंट राहील, पास्टचा पास्ट, फ्युचरचा फ्युचर, सिम्पलचा सिम्पल, कंटिन्युअसचा कंटिन्युअस, परफेक्टचा परफेक्ट. टेन्स बदलत नाही. टेन्स बदलतो तो रिपोर्टेड स्पीचमध्ये, व्हॉइसमध्ये टेन्स बदलत नाही. मग व्हॉइस लक्षात येण्यासाठी काही महत्त्वाच्या नोंदी आहेत. जर या लिहून घेतल्यात तुम्हाला इथून पुढे चेंज द व्हॉइसला प्रॉब्लेम येणार नाही, माय गॅरंटी. लेक्चरच्या शेवटी मी तुम्हाला काही क्विक टिप्स देतो. या क्विक टिप्स लक्षात ठेवल्या तुम्हाला कुठल्याही टेन्समधला चेंज व्हॉइस करताना अडचण येणार नाही. फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ बघून व्यवस्थित वहीमध्ये माझ्यासोबत जर वाक्य सोडवलेत किंवा मी सांगितल्यानंतर व्हिडिओ पॉज करून जर वाक्य सोडवलेत, डेफिनेटली चेंज द व्हॉइस समजण्याची जबाबदारी माझी. पहिली नोट लक्षात घ्या. ॲक्टिव्हमधून पॅसिव्ह किंवा पॅसिव्हमधून ॲक्टिव्ह करताना पर्सनल प्रोनाउन्समध्ये काही बदल करावे लागतात. काय बदल होतात बघा, केसेस बदलतात. प्रथमाची द्वितीया, द्वितीयाची प्रथमा. नॉमिनेटिव्ह टू ऑब्जेक्टिव्ह, ऑब्जेक्टिव्ह टू नॉमिनेटिव्ह. म्हणजे याचा अर्थ आयचा चेंज मी होणार, मीचा चेंज आय होणार. वीचा चेंज अस होणार, असचा चेंज वी होणार. यूचा चेंज यूज होणार, कारण की नॉमिनेटिव्ह ऑब्जेक्टिव्हमध्ये आपण यूज वापरतो. हीचा चेंज हिम होणार, हिमचा चेंज ही होणार. शी चेंजेस टू हर, हर चेंजेस टू शी. ईट चेंजेस टू ईट, ईटचा बदलच होत नाही. आणि दे चेंजेस टू देम आणि देम चेंजेस टू दे. मगाशीच म्हटलं मी पर्सनल प्रोनाउन्समध्ये चेंजेस होतो. नामाच्या ऐवजी येणारा शब्द आणि जर प्रत्यक्ष नामच आलेलं असेल तर नामात बदल करायची गरज येणार नाही, कारण की नामाऐवजी जर आपण प्रोनाउन वापरलं तर प्रोनाउनमध्ये चेंजेस होतील. नामात बदल होणार आहे, नाम जसं तसं आपण लिहिणार. क्लिअर? दुसरी महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. पॅसिव्ह व्हॉइसमध्ये नेहमी हेल्पिंग व्हर्ब आणि व्हर्ब पास्ट पार्टिसिपल वापरतात. व्हर्ब पास्ट पार्टिसिपल म्हणजे क्रियापदाचं तिसरं रूप. पॅसिव्ह व्हॉइसमध्ये नेहमी हेल्पिंग व्हर्ब आणि क्रियापदाचं तिसरं रूप वापरतात. आता बऱ्याच लोकांना क्रियापदाचे तिसरं रूप माहीत नसतात. रेग्युलर आणि इररेग्युलर असे व्हर्बचे दोन प्रकार पडतात. त्यातला इररेग्युलर फक्त लक्षात राहायला पाहिजे, कारण की रेग्युलर व्हर्बला आपण
व्हीपीपी करताना ईडी प्रत्यय ॲड करतो. रेग्युलर व्हर्बला व्हीपीपी करताना ईडी प्रत्यय ॲड करतो आणि इररेग्युलरचे रूल्स वेगळे आहेत. तर इररेग्युलर व्हर्बची लिस्ट मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये PDF फॉर्ममध्ये जोडून दिलेली आहे. डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन करा, ती डाउनलोड करा आणि प्रिंट करून घ्या. ओके, म्हणजे इररेग्युलर व्हर्बची व्हीपीपी दिलेला आहे. याचा अर्थ आपल्या लिस्टमध्ये जे दिलेले आहेत ते इररेग्युलर आहेत. जे दिलेले नाहीत त्यांना ईडी प्रत्यय लागून सेकंड आणि थर्ड फॉर्म तयार होऊ शकतो. क्लिअर. तिसरा रूल घ्या महत्वाचा. पॅसिव्ह व्हॉइसमध्ये बऱ्याचदा कर्ता वापरला जात नाही. का की पॅसिव्ह व्हॉइसचा अर्थ काय सांगितलं, जिथे ऑब्जेक्ट महत्वाचा दाखवला जातो मग तिथे कर्ता लिहिला काय आणि नाही लिहिला काय काहीच फरक पडत नाही. कारण की ऑब्जेक्टला महत्त्व दिलं गेलंय, कर्माला महत्त्व दिलं गेलंय. जिथे कर्माला महत्त्व दिले गेले तिथे सब्जेक्ट नाही लिहिला तरी चालतो. म्हणजे एक्झाममध्ये बऱ्याचदा सब्जेक्ट दिलेलाच नसेल ऑप्शनमध्ये, समजायचं वाक्य करेक्ट आहे. खालील टेन्सेसमध्ये पॅसिव्ह व्हॉइस वापरला जात नाही. असे 4 टेन्सेस आहेत. 4 टेन्सेसमध्ये पॅसिव्ह व्हॉइस वापरला जात नाही. एकूण टेन्सेस टोटल उपप्रकारांसह 12 आहेत. कुठले? सिंपलचे 3, सिंपल प्रेझेंट, सिंपल पास्ट, सिंपल फ्युचर. कंटिन्युअसचे 3, प्रेझेंट कंटिन्युअस, पास्ट कंटिन्युअस, फ्युचर कंटिन्युअस. परफेक्टचे 3, प्रेझेंट परफेक्ट, पास्ट परफेक्ट, फ्युचर परफेक्ट. आणि परफेक्ट कंटिन्युअसचे 3, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस, फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस. कुठल्या 4 टेन्समध्ये होत नाही? फ्युचर कंटिन्युअस, फ्युचर कंटिन्युअस, शाल बी, विल बी, वर्ब आयएनजी या फॉर्ममध्ये पॅसिव्ह व्हॉइस वापरला जात नाही. आणि सगळेच्या सगळे परफेक्ट कंटिन्युअस. मग तो प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस असेल, तो पास्ट परफेक्ट कंटिन्युअस असेल किंवा फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस असेल. याचा अर्थ हॅव, हॅज किंवा हॅड किंवा शाल, विल, हॅव बीन, वर्ब आयएनजी या फॉर्ममध्ये पॅसिव्ह व्हॉइस वापरला जात नाही. फ्युचर कंटिन्युअस, प्रेझेंट, पास्ट, फ्युचर, परफेक्ट कंटिन्युअस तीनही परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये पॅसिव्ह व्हॉइस होत नाही आणि फ्युचर कंटिन्यू होत नाही. म्हणजे 12 पैकी 8 टेन्सेसमध्ये आपण पॅसिव्ह व्हॉइस वापरतो. आणि या 8च्या 8 टेन्सेसमध्ये पॅसिव्ह व्हॉइस कसा करतात हे 3च टप्प्यांमध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो. ओके. ॲक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस मध्ये काय बदल करावे लागतात ते आधी आपण समजून घेऊया. सगळ्या ठिकाणी हाच बदल करावा लागणार आहे. त्यामुळे मेन स्ट्रक्चर मी तुम्हाला एकदा समजून सांगतो. बाकी मग फक्त वर्ब फॉर्म्स चेंज होतात, टेन्स चेंज होत नाही, वर्ब फॉर्म चेंज होतो. ॲक्टिव्हची सुरुवात कशाने होते? सब्जेक्ट. सब्जेक्ट नंतर वर्ब दिलेला असेल. या वर्बवरनं आपण ओळखणार हा कुठल्या प्रकारचा टेन्स आहे. आता इथे मी फक्त वर्ब लिहिला. हा वर्ब एकटा असू शकतो, मेन वर्ब. या वर्ब सोबत हेल्पिंग वर्ब असू शकतं, प्रश्नच नाही. लिहिताना मी फक्त वर्ब लिहिलाय. याचं कारण आहे की सगळ्या टेन्सेसला हे स्ट्रक्चर ॲप्लिकेबल आहे. वर्ब नंतर ऑब्जेक्ट असणार. कारण की विदाऊट ऑब्जेक्ट पॅसिव्ह व्हॉइस आपण करूच शकत नाही. कारण की वाक्यातला ऑब्जेक्टच आपल्याला पुढे न्यायचा आहे. कारण की ऑब्जेक्टला महत्त्व द्यायचं आहे. याचा अर्थ ज्या वाक्यात ऑब्जेक्ट आहे त्याच वाक्याचा आपण पॅसिव्ह व्हॉइस करणार. म्हणजे शुद्ध मराठीत सांगायचं तर सकर्मक क्रियापद असलेले हे सगळे क्रियापद, सकर्मक ज्या वाक्यात कर्म आहे त्यांचंच तर पॅसिव्ह व्हॉइस आपण करणार. आणि ऑब्जेक्ट नंतर काही असू द्या, कॉम्प्लिमेंट असेल, ॲडव्हर्बियल्स असतील म्हणजे वेळ काळ स्थळ दाखवणारे असतील किंवा पूरक शब्द असतील, ते आपण शेवटी लिहिलेत. तर सगळ्यात पहिलं काम पॅसिव्ह व्हॉइसमध्ये आपल्याला काय करायचं आहे? पॅसिव्ह व्हॉइसमध्ये सगळ्यात पहिलं काम आपल्याला काय करायचं आहे? ऑब्जेक्ट पुढे घ्यायचा आहे. हा, पण त्याच्या आधी ऑब्जेक्ट ओळखता आलं पाहिजे. ऑब्जेक्ट ओळखता येण्यासाठी आपल्याला वर्ब ओळखता येणं गरजेचं आहे. जो शब्द प्रत्यक्ष कृती दाखवतो तो वर्ब असतो. बरोबर आहे. आपण वर्ब आयडेंटिफाय का करणार? कारण की वर्बवरनं टेन्स ओळखता येणे गरजेचं आहे. कारण की टेन्स बदलायचा नाहीये. म्हणजे याचा अर्थ पहिलं काम काय करणार आपण? वर्ब. वर्बला इमिजिएटली जोडून ऑब्जेक्ट असतो. वर्बला इमिजिएटली जोडून आलेला शब्द हा ऑब्जेक्ट असतो. बऱ्याचदा मुलांचा ऑब्जेक्ट चुकतो म्हणून पॅसिव्ह व्हॉइस चुकतो. एक लक्षात घ्या, आयुष्यातही ऑब्जेक्ट चुकू देऊ नका आणि पॅसिव्ह व्हॉइस करताना ऑब्जेक्ट चुकू देऊ नका. त्याआधी ऑब्जेक्ट ओळखा. त्याआधी ऑब्जेक्ट ओळखा. आणि ऑब्जेक्ट ओळखता येण्यासाठी तुम्हाला ॲक्शन ओळखता आली पाहिजे. याचा अर्थ ॲक्शन बरोबर असेल तर ऑब्जेक्ट बरोबर येतो. ॲक्शन चुकली की ऑब्जेक्ट चुकणार. मग ते चेंज द व्हॉइस असू द्या किंवा तुमचं आयुष्य असू द्या. क्लिअर. वर्बला इमिजिएटली जोडून ऑब्जेक्ट असेल. वर्बला इमिजिएटली जोडून काय असेल? ऑब्जेक्ट. पॅसिव्ह व्हॉइस करताना हा ऑब्जेक्ट जो आहे हा पुढे घेणार आपण. हा ऑब्जेक्ट ॲज इट इज उचलला आणि पुढे घेतला. या ऑब्जेक्टमध्ये काहीच बदल करायची गरज नाही. उचलायचा आणि पुढे घ्यायचा. बरोबर आहे. या ऑब्जेक्ट नंतर हा जो वर्ब आहे
हा वर्ब कुठल्या टेन्समध्ये आहे त्यानुसार या वर्ब फॉर्ममध्ये बदल करायला लागतात. आणि मी मगाशीच तुम्हाला हिंट दिली, पॅसिवाईजमध्ये नेहमी या वर्बसोबत हेल्पिंग वर्ब्स म्हणजे ज्याला आपण ऑक्झिलरी म्हणतो, ऑक्झिलरी ॲड करावाच लागतो. आणि वर्बचा नेहमी व्ही पी पी थर्ड फॉर्म क्रियापदाचं तिसरंच रूप वापरतात. क्रियापदाचं किती रूप वापरतात? तिसरं रूप वापरतात. याचा अर्थ ऑब्जेक्ट नंतर ऑब्जेक्टनुसार ऑक्झिलरी आणि व्ही पी पी, ऑब्जेक्टनुसार ऑक्झिलरी आणि व्ही पी पी पास्ट पार्टिसिपल ज्याची लिस्ट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जोडलेली आहे. यानंतर हे राहिलेलं वाक्य जसं जसं लिहून घ्या, काही बदल न करता. आणि हा जो सब्जेक्ट आहे हा सब्जेक्ट बायने जोडून द्या. बाय आणि सब्जेक्ट, बाय आणि सब्जेक्ट. जर हा सब्जेक्ट नाऊन असेल जसं तसं लिहा. आणि जर प्रनाऊन असेल, आपण मगाशीच बघितलं, आय ऐवजी मी होईल, वी ऐवजी अस होईल, ही ऐवजी हिम होईल, शी ऐवजी हर होईल, दे ऐवजी देम होईल ज्यावेळेस तो बायने जोडणार. असं काय केलं आपण? क्रियापदानंतर गेल्यामुळे आपल्याला द्वितीय वापरावे लागते आणि क्रियापदाच्या पूर्वी आपण प्रथमा वापरतो. बस तोच रूल आपण वापरला, वेगळं काही केलेलं नाही. येईल लक्षात? पुन्हा एकदा सांगतो. पहिलं काम आपण केलं, आपण वर्ब ओळखला. वर्ब यासाठी ओळखला की वर्बचा टेन्स ओळखता येणं गरजेचं आहे आणि वर्बला जोडून जो असेल तो ऑब्जेक्ट असेल. पॅसिवाइज करताना हा ऑब्जेक्ट जो आहे हा ऑब्जेक्ट आपल्याला पुढे घ्यायचा आहे. ऑब्जेक्ट आपल्याला पुढे घ्यायचा आहे. या ऑब्जेक्ट नंतर ऑक्झिलरी आणि वर्ब पास्ट पार्टिसिपल म्हणजे याचा अर्थ पूर्ण पॅसिवाइजमध्ये एकच रूल लक्षात घ्यायचा आहे. कुठला? या ऑक्झिलरीज कुठल्या ॲड करायच्यात आणि केव्हा ॲड करायच्यात, कुठल्या फॉर्ममध्ये ॲड करायच्यात, हे ज्याला समजलं त्याला पॅसिवाइज समजलं. राहिलेलं वाक्य जसं जसं लिहिलं आणि बायने सब्जेक्ट जोडला. आता काही वेळेस बायने सब्जेक्ट जोडून हे वाक्य नंतर लिहिलं तरीही चालतं. आपण दोन्ही प्रकारे मी तुम्हाला वाक्य लिहून दाखवेन. मग आपण काय करूया आता? टेन्स वाईज जाऊया. आता टेन्स वाईज जाताना प्रेझेंट पास्ट फ्युचर असं नाही जाणार आपण. सगळे सिंपल, सगळे सिंपल म्हणजे सिंपल प्रेझेंट, सिंपल पास्ट, सिंपल फ्युचर, मग सगळे प्रोग्रेसिव्ह आणि मग सगळे परफेक्ट. आणि परफेक्ट कंटिन्युअसमध्ये पॅसिवाइज होतच नाही. म्हणजे म्हणून तर सांगितलं 3 हेड्स आपण घेऊया. सिंपलमध्ये 3, कंटिन्युअसमध्ये 2च कारण की फ्युचर कंटिन्युअस होत नाही, आणि परफेक्टमध्ये 3 म्हणजे 3, 2 आणि 3 8. बस 8 स्ट्रक्चर समजले. टेन्सचा पॅसिवाइज समजला. आता सिंपल टेन्स आपल्याकडे 3 टेन्सेस आहेत. सिंपल प्रेझेंट, सिंपल पास्ट, सिंपल फ्युचर. हे ओळखायचे कसे? क्रियापदाचं पहिलं रूप V1 मॅक्सिमम त्याला एस किंवा ES प्रत्यय. क्रियापदाचं पहिलं रूप मॅक्सिमम त्याला एस किंवा ES प्रत्यय समजायचा हा सिंपल प्रेझेंट आहे. आणि निगेटिव्ह असेल तर डू नॉट आणि डज नॉट हे आपल्याला ऑलरेडी माहिती आहे. याचा अर्थ V1 VSS दिसला समजायचा हा सिंपल प्रेझेंट आहे. वाक्यात V2 दिसला समजायचा सिंपल पास्ट आहे. आणि शाल विल V1 दिसला समजायचा हा सिंपल फ्युचर आहे. म्हणजे आपण टेन्स आयडेंटिफाय केला. वाक्यात क्रियापदाचं पहिलं रूप आहे किंवा त्याला एस किंवा ES लागले, सिंपल प्रेझेंट आहे. वाक्यात क्रियापदाचं दुसरं रूप आहे हा सिंपल पास्ट आहे. शाल विल V1 आहे हा सिंपल फ्युचर आहे. क्लिअर? पॅसिवाइज करताना काय करायचं? हा टेन्स का ओळखला तेच तर महत्त्वाचं आहे आपल्याला. सिंपल प्रेझेंट असेल तर आपल्याला ऑक्झिलरी ॲड करावं लागेल. एम इज आर. सिंपल प्रेझेंटमध्ये आपण ऑक्झिलरी काय ॲड करणार? एम इज आर. आणि मग लिहिणार आपण VPP. फक्त ऑक्झिलरी ॲड झाली एम इज आर. वर्बचा आपण VPP फॉर्म कंपल्सरी करणारे सगळ्याच टेन्सेसमध्ये आपल्याला ऑलरेडी माहिती आहे. आता तुम्हाला हिंट लक्षात आलं असेल, पास्ट असेल तर पास्टचं टू बी वापरलं वॉजवर, VPP कॉमन एलिमेंट. आता तुम्ही म्हणाल सर शाल आणि विल ऑलरेडी ऑक्झिलरी दिलेली आहे, मग आता काय करायचं? असू द्या, एक लक्षात घ्या, इथे एकटा वर्ब आहे, 2 केलेत ऑक्झिलरी आणि मेन वर्ब. इथे एकटा होता, इथे 2 केलेत. आता इथे ऑलरेडी 2 आहेत, 3 करू ना. मग काय ॲड करणार? बी ॲड करणार आपण. म्हणजे याचा अर्थ शाल बी, विल बी, VPP. एक्झॅक्टली, शाल बी, विल बी, VPP. म्हणजे जे काही वर्ब्स असतील ॲक्टिव्हमध्ये त्याच्यात एक ऑक्झिलरी ॲड होईल. जे काही वर्ब असतील त्याच्यात एक ऑक्झिलरी ॲड होईल. आणि ऑक्झिलरी ॲड होताना VPPच्या अगोदरच ॲड होतो. ऑक्झिलरी ॲड होताना VPPच्या अगोदरच ॲड होतो. क्लिअर? राईट? लक्षात घेऊ वाक्य. She sings a song. Mr. Jain sells dry fruits. They do not help me in my work. हे 3 वाक्य मी आधी तुम्हाला समजून सांगतो. पहिलं टार्गेट
आपलं वर्ब ओळखायचं आहे. आता इथे कृती दाखवणारा शब्द आहे सिंग्स. आता एस प्रत्यय लागले लगेच लक्षात आला सिंपल प्रेझेंट. काम संपलं, सिंपल प्रेझेंट. आणि वर्बला जोडून ऑब्जेक्ट असतो, अ सॉन्ग ऑब्जेक्ट झाला. पहिलं काम काय सांगितलंय, ऑब्जेक्ट पुढे घेतला पुढे अ सॉन्ग. ओके. आता प्रेझेंटमध्ये ऑक्झिलरी ऍड करायला सांगितलेलं आहे ॲम किंवा इज किंवा आर. अ सॉन्ग ॲम, अ सॉन्ग इज, अ सॉन्ग आर. कुठला परफेक्ट जातोय, अ सॉन्ग इज, थर्ड पर्सन सिंग्युलर. अ सॉन्ग इज. क्रियापदाचं तिसरं रूप आपण टाकलं संग, SUNG, हा VPP आहे. अ सॉन्ग इज संग. इतर वाक्य काहीच नाहीये. बायने सब्जेक्ट झाला, शीचा झाला हर, बाय हर. अगदी सोपं आहे. पॅसिवाइज हा काय खूप डिफिकल्ट टाईप नाही, हा टेन्सचाच प्रकार आहे. फक्त बेसिक कॉन्सेप्ट समजून घ्या. वाक्य पाठांतरण काहीच होणार नाही. वी विल गो कॉन्सेप्च्युअली. कॉन्सेप्च्युअली का जाणार आपण, तुम्ही 10 वाक्य पाठ केले एक्झामला 11 येणार आहे. तुम्ही मग आम्ही एक काम करू, 11 पाठ करू, 12 येईल. 100 पाठ करा, 101 नंबरचं येईल. 1000 पाठ करा, 1001 नंबरचं येईल. मुळात कॉन्सेप्ट समजली, कुठलंही वाक्य येऊ द्या, काही प्रॉब्लेम नाही आहे. त्यामुळे कॉन्सेप्ट काय सांगते आपली, ऑब्जेक्ट शिफ्ट केला. ऑब्जेक्ट शिफ्ट केल्यानंतर प्रेझेंट असेल तर आपण ऑक्झिलरी ॲड केला ॲम किंवा इज किंवा आर आणि VPP लिहिला. राहिलेलं वाक्य लिहा आणि बायने सब्जेक्ट जोडा. फिनिश्ड. सिम्पल, सो सिम्पल. सर मिस्टर जैन सेल्स ड्रायफ्रुट्स. सांगा वर्ब कुठला, अगदी बरोबर, सेल्स. पुन्हा एस प्रत्यय लागला, हाही सिंपल प्रेझेंट आणि याला जोडूनच आहे ड्रायफ्रुट्स. आणि ऑब्जेक्ट ओळखायला आपण प्रश्न विचारू शकतो व्हॉट किंवा हुम नाही. व्हॉट किंवा हुम नाही. वर्बला जोडून असतो आणि कन्फर्म करायचं असेल तर व्हॉट किंवा हुम नाही, म्हणजे काय किंवा कोणाला, अशाने प्रश्न विचार. आता बघा, शी सिंग्स अ सॉन्ग, काय गाते ती, अ सॉन्ग. मिस्टर जैन सेल्स ड्रायफ्रुट्स, काय सेल करतात, ड्रायफ्रुट्स. काय नाही उत्तर येतं किंवा कोणाला नाही उत्तर येतं, येणारं उत्तर हा ऑब्जेक्ट असतो. क्लिअर. आता आपण ऑब्जेक्ट पुढे घेतला ड्रायफ्रुट्स. ओके. ड्रायफ्रुट्स प्लुरल, व्हेरी गुड, आर. ड्रायफ्रुट्स आर. सेलचा थर्ड फॉर्म सोल्ड. अदर सेंटेन्स काहीच नाही, डायरेक्ट बाय मिस्टर जैन. क्लिअर. वर्ब कुठला आहे, ओके. आता काही म्हणतील सर हेल्प वर्ब आहे, काही म्हणतील सर डू नॉट हेल्प आहे. चला आपण डू नॉट पूर्ण मार्क करू, कारण की तो हेल्प हाच वर्ब आहे, पण तो निगेटिव्ह आहे कशावरनं कळतंय, डू नॉट. आणि मी बोललो तो डू नॉट आणि डज नॉट हे पण वाक्य पुन्हा सिंपल प्रेझेंटचं आहे. दे डू नॉट. वर्ब संपल्या ऑब्जेक्ट असतो, काहीच प्रॉब्लेम नाही. मी हा ऑब्जेक्ट आहे. आता इथेच मुलांची चूक होते. काय होतं, बऱ्याचदा काही लोक माय वर्कला ऑब्जेक्ट करतात. एक नेहमी लक्षात घ्या, वर्बला सोडून ऑब्जेक्ट एवढे दूर जातच नाही. वर्बला खेटूनच ऑब्जेक्ट येतो, वर्बला जोडूनच ऑब्जेक्ट येतो. आणि मगाशी मी तुम्हाला प्रश्न विचारला, कोणाला किंवा काय नाही प्रश्न विचारा. दे डू नॉट हेल्प, काय, उत्तर येत नाही. दे डू नॉट हेल्प कोणाला, हुम, मी, आलं उत्तर. काय आणि कोणाला उत्तर विचारले, प्रश्न विचारल्यावर उत्तर येते मी. मी हा ऑब्जेक्ट आहे. माय वर्कला ऑब्जेक्ट करू नका. मगाशीच बोललो, ऑब्जेक्ट चुकला उत्तर चुकलं. आयुष्याचा ऑब्जेक्ट चुकला, आयुष्य चुकणार. इथे ऑब्जेक्ट चुकला, पॅसिवाइज चुकणार. म्हणजे इथे ऑब्जेक्ट आहे मी, वर्बला जोडूनच ऑब्जेक्ट असतो. आणि शिकवलं तर मीचा बदल काय होतो, व्हेरी गुड, आय. क्रियापदानंतर आल्यामुळे द्वितीय आहे, क्रियापदापूर्वी आल्यावर प्रथम होणार. घेऊ पुढे ऑब्जेक्ट. मीचा काय केला आपण, आय. आय सोबत ॲम इज आर पैकी काय बसतो रे, ॲम. आता सर या डू नॉटचं काय करायचं, काय नाही, निगेटिव्ह आहे, ॲमला नॉट जोडून द्या. नॉट हेल्प्ड, आय एम नॉट हेल्प्ड. बाय देम इन माय वर्क, बाय देम इन माय वर्क. तो म्हणलं सर तुम्ही आधी म्हटलं ते हे आधी लिहायचं, लिहूया आधी, काय प्रॉब्लेम. आय एम नॉट हेल्प इन माय वर्क बाय देम. एक्झाममध्ये कुठल्याही प्रकारे लिहिलं जाऊ द्या, बरोबर आहे. बायच्या अगोदर अदर एलिमेंट्स किंवा बायने सब्जेक्ट जोडून नंतर अदर एलिमेंट्स, बोथ मेथड्स आर ॲक्सेप्टेड. पण मॅक्सिमम टाइम प्रॅक्टिस लक्षात घ्या, बायच्या अगोदर अदर एलिमेंट्स लिहायची सवय ठेवा. बायच्या अगोदर, कारण की काही कॉम्प्लिमेंट्स असे असतात, काही पूरक शब्द असे असतात जे क्रियापदाला जोडूनच लिहायला लागतात. त्यामुळे प्रॅक्टिस शक्यतो आपण ठेवूया. बायने सब्जेक्ट सगळ्यात शेवटी जोडू, राहिलेलं वाक्य आपण आधी लिहून घेऊ. आले 3 वाक्य लक्षात. पुढचे वाक्य घेऊया आपण. आय सॉ अ ड्रीम द लास्ट नाईट. आर.के. नारायण रोट द गाईड. द गाईड नावाचं त्यांचं नॉव्हल आहे, ज्याच्यावर मूव्ही बनलेला आहे.
सॉ, सॉ हे क्रियापदाचं दुसरं रूप आहे. व्हेरी गुड. टेन्स झाला सिंपल पास्ट. व्हॉट, सॉला जोडून काय आलेलं आहे? ड्रीम. सो अ ड्रीम काय झाला? अ ड्रीम ऑब्जेक्ट आहे. अ ड्रीम आहे, द नाही, अ ड्रीम हा ऑब्जेक्ट आहे. ऑब्जेक्ट घेऊ पुढे अ ड्रीम. आता इथेच स्वतःला प्रश्न विचारा, कारण की काही लगेच जसं अ ड्रीम इज, घाई करू नका. सॉ सिंपल पास्ट आहे. पास्टमध्ये ऑक्झिलरी ॲमिजार नाही, वॉजवर आली पाहिजे. प्रेझेंट असेल तर ॲमिजार, पास्ट असेल तर वॉजवर. टेन्स बदलायचा नाहीये, टेन्स बदलायचा नाहीये, पास्टचा पास्टच ठेवणार आहे. त्याला प्रेझेंट का करायचं? अ ड्रीम वॉज, सीचं तिसरं रूप सीन. राहिलेलं वाक्य द लास्ट नाईट बाय, आय मागे जाताना मी होईल, बाय मी. क्लिअर? आर के नारायण रोट द गाईड, वर्ब झाला तुमचा रोट. व्हॉट, काय लिहिलं आर के नारायणनी? द गाईड, गाजलेली कादंबरी, राजू आणि रोजी, देवानंद आणि वहिदा रेहमान यांचा जो मूवी आहे तो आर के नारायण यांच्या गाईड या नॉव्हलवर आहे, या कादंबरीवर आहे. द गाईड ऑब्जेक्ट पुढे घेतला, प्रश्नच नाही. द गाईड पास्ट टेन्स असल्या कारणाने ऑक्झिलरी वॉज किंवा वर. द गाईड वॉज, राईटचा व्हीपीपी रिटन. द गाईड वॉज रिटन बाय आर के नारायण. क्लिअर? स्पेशल कमांडोज सराउंडेड द बिल्डिंग, स्पेशल कमांडोज सराउंडेड द बिल्डिंग. वर्ब सापडला सराउंडेड. वर्बला जोडून इमिजिएटली ऑब्जेक्ट असतो, ऑब्जेक्ट मिळाला द बिल्डिंग. ऑब्जेक्ट पुढे घेतला द बिल्डिंग. द बिल्डिंग सिंग्युलर आहे म्हणजे पुन्हा वॉज. द बिल्डिंग वॉज. व्हीपीपी टाकला सराउंडेड. जिथे ईडी फॉर्म असतो थर्ड फॉर्म तोच असतो. ईडी फॉर्म लागणं हा रेग्युलर रूल आहे, त्यामुळे थर्ड फॉर्म वन अँड द सेम असणार आहे. सो द बिल्डिंग वॉज सराउंडेड, द बिल्डिंग वॉज सराउंडेड बाय द स्पेशल कमांडोज, बाय स्पेशल कमांडोज. क्लिअर? Gandhi didn't preach violence. I shall pay the dues by 15th July. She will open a huge clinic the next month. Didn't preach. Didn't आला म्हणजे सिंपल पास्ट निगेटिव्ह सेंटेन्स. व्हेरी गुड. प्रीचला जोडून आलेला आहे व्हायलन्स, कारण की गांधीजींनी काय नाही प्रीच केलं? हिंसा. त्यामुळे व्हायलन्स हा काय झाला? ऑब्जेक्ट. व्हायलन्स घेऊया पुढे. व्हायलन्स वॉज निगेटिव्ह असल्या कारणाने नॉट, आणि प्रीचचा थर्ड फॉर्म प्रीच्ड, रेग्युलर वर्ब आहे. व्हायलन्स वॉज नॉट प्रीच्ड बाय गांधी. डायरेक्ट नाव आल्या कारणाने आपल्याला बदल करायची गरज येणार नाही. आपण प्रोनाऊनमध्ये बदल करतो, नाऊनमध्ये बदल करत नाही. आय शॅल पे द ड्यूज सापडला वर्ब शॅल आणि पे, हेल्पिंग वर्ब आणि मेन वर्ब दोघं आलेले आहेत. इमिजिएटली याला जोडून ऑब्जेक्ट येतो द ड्यूज, का की ऑफकोर्स व्हॉट शॅल आय पे द ड्यूज. बरोबर आहे. घेऊ ऑब्जेक्ट पुढे. आता सिंपल फ्युचरमध्ये फक्त थोडीशी काळजी घ्या. शाल हा आपण आय आणि वी नंतर वापरतो, आय शाल आणि वी शाल. बाकी सर्व पर्सन सोबत आपण विल वापरतो. क्लिअर आहे? आता इथे शाल दिलाय म्हणून इथे शाल वापरायचा का? नाही. आय आणि वी सोबत आपण शाल वापरतो, बाकी सर्वांसोबत आपण विल वापरतो, म्हणून द ड्यूज नंतर आपण शाल न वापरता विल वापरणार. द ड्यूज विल ॲड केला बी आणि मग व्हीपीपी दिला पेड. द ड्यूज विल बी पेड बाय 15th जुलै. ऑफकोर्स बाय मी. बाय मी लिहिला काय नाही लिहिला काय काही फरक पडणार नाही. शी विल ओपन अ ह्यूज क्लिनिक द नेक्स्ट मंथ. कुठला वर्ब? विल ओपन, सिंपल फ्युचर. व्हॉट? अ ह्यूज क्लिनिक. घेऊ ऑब्जेक्ट पुढे. अ ह्यूज क्लिनिक. आता आधीच बोललो आय आणि वी असेल तर शाल येतो, अदरवाईज विल येतो. चला, अ ह्यूज क्लिनिक विल ॲड केला बी आणि मग व्हीपीपी दिला ओपन, हा पण रेग्युलर वर्ब आहे. सो ह्यूज क्लिनिक विल बी ओपन्ड द नेक्स्ट मंथ. बायने सब्जेक्ट जोडला बाय हर. क्लिअर? म्हणजे कुठल्या पद्धतीने आपण सिंपल प्रेझेंट, सिंपल पास्ट आणि सिंपल फ्युचरमध्ये चेंजेस करतो ते यात आपण घेतलं आहे. अजून एक वाक्य घेऊया आपण, म्हणजे निगेटिव्ह वाक्य राहिलं आहे फ्युचरचं, ते घेऊया आपण. द जज विल नॉट पनिश द क्रिमिनल. द जज विल नॉट पनिश द क्रिमिनल. सापडला वर्ब विल नॉट पनिश. हुम? द क्रिमिनल. क्रिमिनल झालं ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट घेऊ पुढे. चला,
द क्रिमिनल. द क्रिमिनल ऑलरेडी आय वी दिसत त्यांची विल आला पुन्हा. अगदी बरोबर. विल निगेटिव्ह असल्या कारणाने विल नॉट घेतला. विल नॉट बी पनिश्ड. द क्रिमिनल विल नॉट बी पनिश्ड. द क्रिमिनल विल नॉट बी पनिश्ड बाय द जज. बाय द जज. हा झाला आपला सगळ्या सिंपल टेन्समध्ये ॲक्टिव्हचा पॅसिव्ह. सगळ्या सिंपल टेन्समध्ये ॲक्टिव्हचा पॅसिव्ह येईल लक्षात. आता प्रोग्रेसिव्ह आणि परफेक्ट इमिजिएटली बघूया आपण. का की हा समजला की प्रोग्रेसिव्ह आणि परफेक्ट समजायला काहीच वेळ लागणार नाही, कारण की व्ही पी पी हा फॉर्म कॉमन आहे. फक्त ऑक्झिलरी कुठली ॲड करायची फक्त एवढाच प्रश्न आपल्याला आता पडला आहे आणि त्याचं उत्तर अगदी चुटकीसरशी लक्षात येईल तुमच्या. चला आपण प्रोग्रेसिव्ह टेन्स म्हणजे कंटिन्युअस टेन्समध्ये चेंजेस बघूया. दोनच आहेत यात, प्रेझेंट आणि पास्ट. फ्युचर कंटिन्युअसमध्ये ॲक्टिव्हचा पॅसिव्ह होत नाही. मग दोनच कंटिन्युअस आहेत, प्रेझेंट कंटिन्युअस आणि पास्ट कंटिन्युअस. कसा ओळखतो आपण? ॲमिज आर वर्ब आयएनजी दिसला तर समजायचा हा प्रेझेंट कंटिन्युअस आहे आणि वॉजवर वर्ब आयएनजी दिसला तर समजायचा हा पास्ट कंटिन्युअस आहे. काय ॲड करणार आपण हे महत्त्वाचं आहे. ॲमिज आर वॉजवर ऑलरेडी दिलेला आहे, मग हा काढायचा का? काय संबंध? कोणी सांगितलं? काय बोललो तो? दोन असतील तर तीन करू, एक असेल तर दोन, दोन असतील तर तीन. आता इथे दोन आहेत, एक ॲड करूया आपण. मग ॲड करताना अगदी साधी सोपी गोष्ट लक्षात ठेवा. आपण ॲड करणार आहोत बिंग. का? कंटिन्युअस आहे म्हणून बिंग. कारण की कंटिन्युअसमध्ये क्रियापदाला आय एन जी असणं गरजेचं आहे आणि पॅसिवाईजमध्ये व्ही पी पी तर वापरायचं आहे. मग आता व्ही पी पी वापरायचं तर व्ही आय एन जी आपल्याला कंटिन्युअससाठी दाखवावं लागेल. म्हणून हा टेन्स कंटिन्युअस आहे हे इंडिकेट करण्यासाठी आपण बी आणि आय एन जी बिंग आपण वापरणार. याचा अर्थ जर प्रेझेंट कंटिन्युअस असेल एम इज आर बिंग, व्ही पी पी हा कॉमन एलिमेंट आहे. पॅसिवाईजमध्ये ते तुम्ही विचारूच नका की सर नंतर काय. व्ही पी पी इज द कॉमन एलिमेंट इन ऑल टेन्सेस. आला क्ल्यू लक्षात? काय? वॉज वर बिंग व्ही पी पी. करेक्ट, अगदी बरोबर. घ्यायचेत वाक्य. चल. माय फादर इज रीडिंग अ न्यूजपेपर. Hotstar is showing all the matches live. I am not watching television now. My father is reading. सापडला वर्ब. Am is are आणि वर्ब आणि is reading. What? ऑब्जेक्ट मिळाला अ न्यूजपेपर. ऑब्जेक्ट पुढे घेतला अ न्यूजपेपर. इज रीडिंग वरनं कळते की हा प्रेझेंट कंटिन्युअस आहे. मग प्रेझेंट कंटिन्युअस आहे तर आपला हेल्पिंग वर्ब दिलेला जसं जसं घेतलं आपण प्रश्नच नाही. अ न्यूजपेपर इज तो तसाच घेतला. अ न्यूजपेपर इज. बिंग ॲड करून व्ही पी पी लिहायचा आहे. बिंग रेड. आणि जर तुम्ही हा बिंग नाही टाकला ना तो सिंपल प्रेझेंटचा रूल झाला. आपण प्रेझेंट कंटिन्युअस हा पॅसिवाइज करतोय. राहील ना फरक लक्षात? अ न्यूजपेपर इज बिंग रेड बाय माय फादर. अ न्यूजपेपर इज बिंग रेड बाय माय फादर. क्लिअर? चला सांगा वर्ब. इज शोईंग. हा लेटेस्ट सेंटेन्स घेतलं. हॉटस्टार इज शोईंग ऑल द मॅचेस लाईव्ह. हॉटस्टार इज शोईंग व्हॉट? ऑल द मॅचेस. ऑब्जेक्ट मिळाला ऑल द मॅचेस म्हणजे लाईव्ह हे अदर एलिमेंट्स आहेत. बरोबर. घेऊ ऑब्जेक्ट पुढे. ऑल द मॅचेस. ऑल द मॅचेस प्लुरल दिसतोय. काय ॲड करणार? येस. इथे इज आहे हॉटस्टारमुळे, इथे मॅचेसमुळे आपण आर घेणार. ती गडबड करू नका. तुम्ही सर इथे इज होता म्हणून इज घेतला. हा माय फादरमुळे इज होता, हा न्यूजपेपरमुळे इज आहे. हा हॉटस्टारमुळे इज आहे. ऑल मॅचेस आर होईल, इज येणार नाही. म्हणजे याचा अर्थ ऑब्जेक्टनुसार आपण हेल्पिंग वर्ब वापरतो आणि ॲक्टिव्हमध्ये सब्जेक्टनुसार वापरलेलं असतं. येईल ना फरक लक्षात? ऑल द मॅचेस आर. ॲड केला बिंग आणि शोचं तिसरूप शोन. ऑल द मॅचेस आर बिंग शोन. राहिलेलं वाक्य लाईव्ह. आता महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायचे, व्यक्ती असेल कृती करणारा तर आपण बायने जोडतो. पण इथे हॉटस्टार व्यक्ती आहे का? नाही, चॅनल आहे. तर अशा वेळेस आपण ऑन वापरणार. ऑल द मॅचेस आर बिंग शोन लाईव्ह ऑन हॉटस्टार. बाय हॉटस्टार नाही, ऑन हॉटस्टार. राहील लक्षात? कारण की एकदा एमपीएससीने विचारलेलं आहे. बाय पण दिलेलं ऑप्शनमध्ये आणि ऑन पण दिलं. एक लक्षात घ्या, जर व्यक्ती असेल तरच बाय वापरतात, व्यक्ती नसेल तर बाय वापरता येत नाही. एक तर ऑन किंवा विथ असं आपण वापरतो. आता इथे हॉटस्टार या चॅनलवर दाखवलं जातं म्हणून मग ऑन हे सुटेबल प्रेपोजिशन आपण
वापरलं. येईल लक्षात. फक्त एवढेच आहे, मला वाटतं राज्यसेवेला हॉटस्टार नव्हतं, ESPN असं वाक्य होतं. ESPN इज शोईंग ऑल द मॅचेस लाईव्ह. बस ESPN ऐवजी इथे एक्झाम्पलमध्ये हॉटस्टार आलं, कारण की आपण करंट घेऊया, कारण की जे मागे विचारले गेले ते फक्त रेफरन्ससाठी, तेच पुन्हा येईल असं नाही, थोडेफार शब्द बदलतात, म्हणून रूल आपण समजून घेतोय. आय एम नॉट वॉचिंग, सापडला वर्ब. आय एम नॉट वॉचिंग व्हॉट? टेलिव्हिजन. घेऊ ऑब्जेक्ट पुढे, टेलिव्हिजन. आता आयमुळे ॲम आहे, टेलिव्हिजनमुळे इज. निगेटिव्ह असल्या कारणे नॉट तसाच, आणि बीइंग वॉच्ड, टेलिव्हिजन इज नॉट बीइंग वॉच्ड, नाव तसाच, बाय मी. क्लिअर? पुढचे वाक्य. Each candidate was making tall promises. Neha was doing a project on pollution. And we were not copying answers during the exam. चला, वर्ब कुठला आहे? Was making. कुठला टेन्स आहे? Past continuous. अगदी बरोबर. What? Tall promises. ऑब्जेक्ट घेऊ पुढे. Tall promises. Tall promises प्लुरल आहे, आणि टेन्स कुठला आहे? पास्ट. पास्टमध्ये हेल्पिंग ऑफ वॉज किंवा वर आपण वापरतो. इथे कॅन्डिडेटमुळे वॉज आला, इथे प्रॉमिसेसमुळे वर येणार. आपण ऑक्झिलरी ॲड करतोय बीइंग. ऑक्झिलरी आपण काय ॲड करतोय? बीइंग. मग VPP. मेड. मेक्स मेड वापरतात. ED प्रत्यय लावू नका, घाणेरडा शब्द तयार होतो, मेकडं. ऑल प्रॉमिसेस वर बीइंग मेड. ऑल प्रॉमिसेस वर बीइंग मेड बाय ईच कॅन्डिडेट. बाय ईच candidate. Clear? Neha was doing what? A project. घेऊ ऑब्जेक्ट पुढे. A project. A project was. पास्ट म्हटल्यानंतर वॉजच येणार. A project was. Being आणि done. Do चा थर्ड फॉर्म done. A project was being done. A project was being done on pollution. A project was being done on pollution. By whom? By Neha. Clear? We were not copying answers. सापडला verb. Were not copying what? Answers. घेऊ ऑब्जेक्ट पुढे. Answers प्लुरल आहे. Answers were. Answers were. निगेटिव्ह असल्याकडे नॉट तसंच राहील. नॉट बीइंग. कॉपीचा थर्ड फॉर्म कॉपीड. Answers were not being copied. Answers were not being copied. राहिले वाक्य. ड्युरिंग द एक्झाम. बाय अस. वीचा चेंज आपण अस करतो. क्लिअर? बस इथे प्रोग्रेसिव्ह टेन्समध्ये दोनच टेन्सेस होते आपले, प्रेझेंट आणि पास्ट. शेवटच्या टेन्समधला परफेक्ट, कारण की परफेक्ट कंटिन्युअसचा ॲक्टिव्हचा पॅसिव्ह होत नाही, म्हणून आपण परफेक्ट टेन्सचा पॅसिवाईज बघूया. ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह. प्रेझेंट परफेक्ट, पास्ट परफेक्ट, फ्युचर परफेक्ट. प्रेझेंट परफेक्ट, पास्ट परफेक्ट, फ्युचर परफेक्ट. क्लिअर? प्रेझेंट परफेक्ट कशावरून ओळखणार? हॅव हॅज VPP. हॅव हॅज VPP. पास्ट कशावरून ओळखणार? हॅड VPP. फ्युचर कशावरून ओळखणार? शाल हॅव, विल हॅव VPP. तुम्हाला एका गोष्टीचा आनंद झाला असेल. कुठल्या? ॲक्टिव्हमध्ये ऑलरेडी VPP दिलेला आहे, म्हणजे पहिलं काम तर सोपं झालं. आणि पॅसिवाईजमध्ये पण VPPच लिहितात. वा, म्हणजे इथे वर्बचा पास्ट पार्टिसिपल फॉर्म माहीत नसला तरी सोपं जातं, म्हणजे सगळ्यात सोपा टेन्स आहे परफेक्ट. मग तुम्हाला ऑक्झिलरी आता कुठली ॲड करायची? ऑक्झिलरी ॲड करायची आता बीन. BEEN. बीन आपण ॲड करणार. मग तुम्ही म्हणाल की हा हेल्पिंग वर्ब सांगितलं कोणी? 2 ने 3 करू ना आपण. म्हणजे याचा अर्थ हॅव हॅज बीन VPP. अगदी बरोबर. हॅड बीन VPP. हेही बरोबर. सांगा पुढचं. व्हेरी गुड. शाल विल हॅव, म्हणजे शाल हॅव, विल हॅव बीन VPP. शाल हॅव, विल हॅव बीन VPP. कारण की इथे ऑलरेडी 3 होते. शाल हॅव VPP. 3 चे 4 केलेत. 1 चे 2 केलेत, 2 चे 3 केलेत, 3 चे 4 केलेत. म्हणजे एक लक्षात घ्या, वर्ब 1 असू द्या, 2 असू द्या, आपल्याला ॲडिशनल ऑक्झिलरी ॲड करायचं आहे. दॅट्स ऑल. क्लिअर? करे सुरुवात. चला, पहिलं वाक्य बघूया आपण. माय फादर हॅज बॉट अ न्यू कार रिसेंटली. आवर बॉईज हॅव वन द कप. आय हॅव नॉट व्हेरीफाईड द बिल. चला, वर्ब आयडेंटिफाय करू आपण.
हॅज बॉट. हॅव आणि हॅज दिसला म्हणजे तो प्रेझेंट परफेक्ट असतो. क्लिअर आहे? काय रे बाबांनो, अ न्यू कार. घेऊ का ऑब्जेक्ट पुढे? घेतला ऑब्जेक्ट पुढे, अ न्यू कार. आता तुम्ही सांगा अ न्यू कार. आता बऱ्याचदा हॅव आणि हॅज मध्ये गोंधळ होतो. हॅव वापरायचं की हॅज वापरायचं. एक सोपी ट्रिक मी सांगितली ती पुन्हा इथे सांगतो. मनातल्या मनात ॲमेझार वापरून बघा. जर इज येत असेल तर हॅज वापरायचा, इज येत नसेल तर बिंदास्त हॅव वापरायचं. अ न्यू कार मनातल्या मनात इथे नाही लिहायचं आहे. अ न्यू कार इज म्हणजे याचा अर्थ हॅज येईल. अ न्यू कार हॅज. हा फक्त प्रेझेंटमध्येच विचार करायचा आहे. बाकी पास्ट आणि फ्युचरमध्ये विचार करायची गरज येणार नाही. का नाही ते तिथे सांगतो तुम्हाला. हे लक्षात घ्या, मनातल्या मनात ॲमेझार वापरून बघा. इज येत असेल तर हॅज वापरा, इज येत नसेल तर हॅव वापरा. इथे मात्र इज लिहू नका, फक्त ट्रिक सांगितली. अ न्यू कार हॅज, काय ऑक्झिलरी? बीन. बॉट ऑलरेडी दिलेला आहे. अ न्यू कार हॅज बीन बॉट रिसेंटली बायने सब्जेक्ट जोडला माय फादर. क्लिअर? सापडला का वर्ब? हॅव वन. आर बॉईज हॅव वन व्हॉट? द कप. लिहिला ऑब्जेक्ट पुढे द कप. विचारा स्वतःला, द कप एम, द कप इज, द कप आर, द कप इज. इज म्हणजे हॅज. ओके, द कप हॅज. करू ॲड बीन आणि व्ही पी पी ऑलरेडी दिले वन. द कप हॅज बीन वन बाय आर बॉईज. क्लिअर? आय हॅव नॉट व्हेरीफाईड. हॅव नॉट व्हेरीफाईड निगेटिव्ह वाक्य दिलेलं आहे. व्हॉट? द बिल. द बिल इज म्हणजे पुन्हा हॅजच येणार. द बिल हॅज. नॉट आणि मग बीन व्हेरीफाईड ऑलरेडी दिलेला आहे. द बिल हॅज नॉट बीन व्हेरीफाईड बाय मी. क्लिअर? पुढचं वाक्य बघूया. वी हॅड कम्प्लिटेड आवर वर्क बिफोर सनसेट. शी हॅड नॉट टेकन एनी डिसिजन आणि इंजिनियर हॅड रिपेअर्ड द ब्रिज बिफोर द रेन स्टार्टेड. वर्ब ओळखा. हॅड कम्प्लिटेड पास दिसतोय. पासमध्ये काहीच टेन्शन घ्यायचं नाही. कुठलाही सब्जेक्ट नंतर हॅड येतो, कुठल्याही ऑब्जेक्ट नंतर हॅड येतो. इथे विचार करायची गरज नाही. प्रेझेंटमध्ये आपण विचार केला हॅव की हॅज. पासमध्ये सगळीकडे हॅड येतो. वर्ब लक्षात आला. वर्बला जोडून आर वर्क ऑब्जेक्ट. घेऊ ऑब्जेक्ट पुढे, आर वर्क. हॅड लिहायचंच आहे, लिहायचंच आहे. बीन ॲड करायचंच आहे, करायचंच आहे. व्ही पी पी आहे दिलेला. बीन कम्प्लिटेड. आर वर्क हॅड बीन कम्प्लिटेड. राहिलेलं वाक्य बिफोर सनसेट बाय अस. क्लिअर? हॅड नॉट टेकन निगेटिव्ह वाक्य दिलेलं आहे. हे वाक्य बघा. एनी डिसिजन. आता एनी डिसिजन हॅड नॉट बीन वाक्य चुकीचं वाटतंय का? एनी डिसिजन हॅड नॉट बीन असं न लिहिता आपण काय लिहितो माहिती आहे? आता हॅड नॉट निगेटिव्ह वाक्य, ते एनी डिसिजनलाच आपण डायरेक्ट ऑब्जेक्टलाच निगेटिव्ह करून घेऊ. ऑब्जेक्टलाच निगेटिव्ह करून घेतात. अशा वेळेस एनी डिसिजन बद्दल नो डिसिजन घेऊया आपण. नो डिसिजन. हॅड आलाच, प्रश्नच नाही. आता ऑलरेडी वाक्य निगेटिव्ह झाल्यामुळे हा नॉट लिहायची गरज नाही. बीन टेकन. नो डिसिजन हॅड बीन टेकन बाय हर. नो डिसिजन हॅड बीन टेकन बाय हर. म्हणजे आपण असं लिहिणार, एनी डिसिजन हॅड नॉट बीन टेकन. एनी डिसिजन हॅड नॉट बीन टेकन लिहिता नो डिसिजन हॅड बीन टेकन बाय हर. अर्थ एकूण एकच होतो. इंजिनियर्स हॅड रिपेअर्ड व्हॉट? द ब्रिज. घेऊ ऑब्जेक्ट पुढे, द ब्रिज. हॅड जसंच तसं. बीन आणि रिपेअर्ड ईडी लागला असे व्ही पी पी तोच आहे. द ब्रिज हॅड बीन रिपेअर्ड बिफोर द रेन स्टार्टेड. कोणाकडनं? बाय द इंजिनियर्स. क्लिअर? फ्युचर बाकी. वाक्य घेऊया. दे विल हॅव फिनिश्ड देअर ब्रेकफास्ट. वी शॅल हॅव विड्रॉन मनी फ्रॉम द बँक बाय टुमॉरो. आणि दे विल हॅव क्लोज्ड बुकिंग वेन यू रीच द थिएटर. दे विल हॅव फिनिश्ड सापडला वर्ब. विल हॅव फिनिश्ड फ्युचर परफेक्ट. व्हॉट? देअर ब्रेकफास्ट. क्लिअर? घेऊ ऑब्जेक्ट पुढे, देअर ब्रेकफास्ट. हिंट दिलीत तुम्हाला. आय आणि वी येत असेल इथे तरच शाल वापरा, अदरवाईज बिंदास विल वापरायचं आपल्याला. सो देअर ब्रेकफास्ट विल हॅव. देअर ब्रेकफास्ट विल हॅव. काय ॲड करू? बीन आणि मग फिनिश्ड. देअर ब्रेकफास्ट विल हॅव बीन फिनिश्ड बाय 8.
आता देअर ब्रेकफास्ट विल हॅव बीन फिनिश्ड बाय देम हे कॉमन आहे, त्यांचा ब्रेकफास्ट तेच संपतील. मग बाय देमने इथे सब्जेक्ट लिहिलेला नाही, कारण की तो सब्जेक्ट लिहिण्यात काही अर्थच नाही आहे. म्हणून देअर ब्रेकफास्ट विल हॅव बीन फिनिश्ड बाय 8. पुन्हा बाय देम लिहिलेला नाही आपण. वर्ब ओळखला? येस. शॅल हॅव विथड्रॉन व्हॉट? व्हेरी गुड. मनी. घेऊ ऑब्जेक्ट पुढे मनी. आधीच तुम्हाला बोललोय वी मुळे शाल आला. आता इथे शाल येईल का? नाही. जोपर्यंत इथे आय आणि वी येत नाही तोपर्यंत शाल हॅव येणार नाही. पुन्हा एकदा सांगतो, इथे आय वी आल्यामुळे शाल आला. इथे येऊ द्या आय वी, शाल लिहू शकतो आपण, पण इथे जोपर्यंत आय वी येत नाही ऑब्जेक्ट म्हणून तोपर्यंत विल हॅवच वापरणार, शाल हॅव वापरणार नाही. सो मनी विल हॅव. व्हेरी गुड. मनी विल हॅव. काय ॲड करू? बीन आणि मग विड्रॉन. ऑलरेडी दिलेलं VPP. मनी विल हॅव बीन विड्रॉन. राहिलेलं वाक्य फ्रॉम द बँक बाय टुमॉरो. बायने सब्जेक्ट जोडला बाय अस. क्लिअर होतंय ना? दे विल हॅव क्लोज द बुकिंग. वर्ब आधी ओळखा. विल हॅव क्लोज. आपोआप ऑब्जेक्ट सापडेल. व्हॉट? बुकिंग. घेऊ पुढे ऑब्जेक्ट बुकिंग. घेऊ विल हॅव. जोपर्यंत आय वी येत नाही तोपर्यंत शाल हॅव लिहायचा अधिकार मला दिलेला नाहीये, मी तुम्हाला दिलेलं नाहीये, आयोग तर देणारच नाही. बुकिंग विल हॅव ॲड केला बीन आणि क्लोज्ड. बुकिंग विल हॅव बीन क्लोज्ड. राहिलेलं वाक्य व्हेन यू रीच द थिएटर. व्हेन यू रीच द थिएटर. बाय देम लिहिला काय नाही लिहिला काय फरक पडत नाही, बायने सब्जेक्ट जोडलाच पाहिजे अशी कंडिशन नाही. क्विक टिप्स. सगळ्या टेन्सची एका याच्यात मी तुम्हाला क्विक टिप्स सांगतो काय करायचं. क्विक टिप्स म्हणजे आपण बघितले सिंपल प्रेझेंट, सिंपल पास्ट, सिंपल फ्युचर. सिंपल प्रेझेंटमध्ये ऑक्झिलरी ॲड करायची एम इज आर आणि मग लिहायचं VPP. सिंपल पास्टमध्ये ऑक्झिलरी ॲड करायची वॉज वर आणि मग लिहायचं VPP. सिंपल फ्युचरचं वाक्य असेल तर शाल बी, विल बी आणि मग लिहायचं VPP. म्हणजे फक्त बी ॲड होतो. ऑलरेडी शाल आणि विल दिलेला असतो, म्हणजे त्यात ॲड केला आपण बी आणि VPP हा कॉमन एलिमेंट आहे. जर आपला दिलेला टेन्स प्रोग्रेसिव्ह असेल, दिलेला टेन्स प्रोग्रेसिव्ह असेल, जर तो प्रेझेंट कंटिन्युअस असेल, ॲमीज आर बिंग VPP. ॲमीज आर नंतर काय ॲड केलं आपण? बिंग. VPP हा कॉमन एलिमेंट आहे, तो मी देत नाही कारण की VPP सगळ्या ठिकाणी लिहायचंच आहे. आणि जर हा पास कंटिन्युअस असेल, वॉज वर बिंग VPP. वॉज वर बिंग VPP. क्लिअर? परफेक्ट टेन्स दिलेला असेल तर, जर परफेक्ट टेन्स दिलेला असेल तर, प्रेझेंट परफेक्ट असेल तर काय ॲड केलं आपण? बीन ॲड केला. कशानंतर? हॅव हॅज. हॅव हॅज बीन VPP इज द कॉमन एलिमेंट. हॅव हॅज बीन इज द कॉमन एलिमेंट. VPP इज द कॉमन एलिमेंट. पास्ट परफेक्ट हॅड बीन VPP इज द कॉमन एलिमेंट. फ्युचर परफेक्ट शॅल हॅव विल हॅव बीन VPP. शॅल हॅव विल हॅव बीन VPP. म्हणजे फक्त कुठली ऑक्झिलरी ॲड करायची हे लक्षात आलं की पॅसिवाइज लक्षात आलं म्हणून समजा. सिंपल प्रेझेंट, सिंपल पास्ट, सिंपल फ्युचर सगळ्या सिंपलमध्ये आपण ॲड करतो एम इज आर, वॉज वर, शाल बी, विल बी, जे टू बीचे फॉर्म्स आहेत. व्हेरी गुड. कंटिन्युअसमध्ये आपण ऑक्झिलरी ॲड करतो बिंग, दिलेलं हेल्पिंग वर्ब आणि VPP तसाच मध्ये ॲड केलं आपण बिंग. परफेक्टमध्ये आपण ॲड केलं विल हॅव स्वरूप तसंच, म्हणजे याचा अर्थ टू हॅवची रूप तशीच. हॅव हॅज हॅड, शाल हॅव, विल हॅव. मध्ये ॲड केलं आपण बीन, VPP पुन्हा कॉमन एलिमेंट आहे. म्हणजे याचा अर्थ टू बीचा फॉर्म ॲड होतो सिंपलमध्ये, बिंग ॲड होतो कंटिन्युअसमध्ये आणि बीन ॲड होतो परफेक्टमध्ये. हे झालेत आपले 8 टेन्सेसचे ॲक्टिव्हचे पॅसिव्ह, आणि उलट केलं तर पॅसिव्हचा ॲक्टिव्ह. आता याच्यातले अजून काही इरेग्युलर रूल्स बाकी आहेत. टू बी कंटिन्यूड इन द नेक्स्ट व्हिडिओ. तब तक बाय बाय, टेक केअर.